इंद्रजित सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। इंद्रजितजी, मुजोर विकिपीडियावर आता अखेर बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे। झी24 तासनं सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केलेला होता, त्याला कुठेतरी आता यश येताना दिसतंय। पहिल्यांदा G24 तासचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी हा विषय खूप ताकदीने लावून धरला। हो, आणि विकिपीडियामध्ये जो मजकूर संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत खोडसाळपणे गेली अनेक वर्ष ठेवलेला होता, तो त्यांनी खरं तर त्याची तपासणी करून काढून टाकायला पाहिजे होता। कारण जगभर विकिपीडियाच्या माध्यमातून लोक इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा एखादी माहिती तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। हो, पण त्यांनी तो तसं केलं नाही आणि त्याबद्दल महाराष्ट्र शासनानं जी कडक कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल करायची, त्याच्याबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे। आणि शासनानं असंच जी लोक शंभूराजेंचा, शिवाजी महाराज असतील अशा व्यक्तींबद्दल खोडसाळपणाने कुठलेही पुरावे नसताना जर लिखाण करत असतील, बोलत असतील, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच पद्धतीची पावलं उचलावीत, असं एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून माझं मत आहे। सावंतजी, सोशल मीडियावर देखील आपण बघत असतो की महापुरुषांबद्दल अशा पद्धतीचं लिखाण होतं जे चुकीचं असतं, इतिहासाला धरून नसतं, त्याची मोडतोड करून दाखवलं जातं, लोकांसमोर आणलं जातं, त्याला कुठेतरी चाप बसणं अत्यंत गरजेचं आहे। असे ज्या वेळेला गुन्हे दाखल होतील आणि संदर्भहीन लिखाणाला अशी चाप लावली जाईल, बोलण्याला आणि लिखाणाला, त्यावेळेला हे सगळं थांबेल। आणि याची जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच आपल्या सगळ्या लोकांची सुद्धा आहे। हो, की आपण अशा पद्धतीनं विधानं करणाऱ्या आणि इतिहासाची संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जी लोक सांगतात त्यांच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा आणि नाही, हे सुद्धा सगळ्या इतिहासप्रेमींनी समाजाने ठरवलं पाहिजे। निश्चितच इंद्रजित सावंतजी, धन्यवाद, आपण झी24 तासशी बातचीत केली त्यासाठी। झी24 तासच्या मोहिमेला आता मोठं यश आलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी प्रकरणी मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, झी24 तासच्या या मोहिमेला आता मोठं यश म्हणावं लागेल, मुजोर विकिपीडियावर अखेर गुन्हा दाखल झालाय। निश्चितपणे आपण ही बातमी लावून धरली आणि त्याचा परिणाम दिसत आहे। आता सायबरने गुन्हा दाखल केल्यानंतर तरी विकिपीडिया हा कंटेंट हटवतो का नाही हे सुद्धा बघण्यासारखं आहे। परंतु या सगळ्या प्रक्रियेत आपण बातमी लावून धरली हे फारच कौतुकास्पद। मात्र सुषमाताई, भविष्यात देखील असे प्रकार घडू नयेत त्यासाठी देखील काहीतरी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे। निश्चितपणे, पण काय होतं ना, विकिपीडियाला बातम्या, आपल्याला असं वाटतं की विकिपीडियाची सगळी माहिती खरी आहे, परंतु कित्येक लोकांची माहिती, म्हणजे अगदी व्यक्तिगत माझ्या बाबतची कित्येक जे मजकूर आहे विकिपीडियाचा, तो धादांत खोटा मजकूर आहे आणि तो खोडायचा असंख्य वेळा प्रयत्न झाला। मला वाटतं या संबंधाने एक बेसिक चौकट आखून दिली गेली पाहिजे आणि त्या चौकटीत काम झालं पाहिजे आणि त्यानुसार सायबरने सुद्धा योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे यावर। सुषमाताई, जसा विकिपीडियाचा मुद्दा आहे तसं सोशल मीडियावर देखील खूप सारे पेजेस आहेत ज्याच्या माध्यमातून महापुरुषांबद्दल सातत्यानं चुकीचं लिखाण केलं जातं आणि ते लोकांसमोर मांडलं जातं, इतिहासाची मोडतोड करून मांडलं जातं, त्याला देखील चाप बसणं गरजेचं आहे। आता समाज माध्यमांवर इतकी काही विकृत पेजेस तयार आहेत आणि त्या पेजेस मधून जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान केला जातो। हो, मग ते महात्मा गांधीजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। आणि हे मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की या पेजेसचे ऍडमिन जर आपण चेक केले तर ते जवळपास सगळेच्या सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोक आपल्याला दिसतात आणि हे गंभीर आहे आणि भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक अशा लोकांकडे दुर्लक्ष करते। निश्चितच सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी। झी24 तासच्या बातमीचा आता हा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे। छत्रपती संभाजी महाराजांविरोधात चुकीचं लिखाण आता केल्याप्रकरणी मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। झी24 तासच्या या संपूर्ण मोहिमेला मोठं यश आलेलं आहे। सातत्यानं झी24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर सरकारच्या पातळीवर देखील वेगवान हालचाली, घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या। अखेर मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
दोन समाजात तेढ निर्माण करणं, धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं असा आणि त्याचबरोबर निखिल भामरे यांच्या तक्रारीवरनं सायबर सेलकडून हा गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे. आणि याच संदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया झी24 तासकडे दिलेली होती. त्यांनी काय म्हटलेलं होतं पाहूया. विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत IG सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं. जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी. पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे, झालं पाहिजे. या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी लेखक विश्वास पाटील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, मुजोर विकिपीडियावर अखेर बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांविरोधात बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलेलं होतं आणि झी24 तासनं विशेषतः सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला. अखेर त्याला मोहिमेला आता कुठेतरी यश येताना दिसतंय. आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, मला असं वाटतं की ती जी धादांत जो खोटा प्रकार आहे, ज्याला इतिहासाचा अजिबात आधार नाही, असं कधी घडलंच नव्हतं. आणि त्या कपोल कल्पित गोष्टी आजच्या विद्यार्थ्यांसमोर आणि तरुणांसमोर चुकीच्या पद्धतीने जात असतील तर त्या निषेधार्ह आहेत आणि त्यामुळे त्याचा निषेध व्हायला पाहिजे. आणि सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने सर्वांनी जर विनंती करून संबंधित संस्थेला विकिपीडियाला सांगितलं असेल तर त्यांनी जागरूकपणे तात्काळ पावलं टाकायला पाहिजे होती. हा शिवप्रेमींचा एक प्रकारे मोठा अपमान आहे, शंभूप्रेमींचा अपमान आहे, असं होता उपयोगाचं नाही. त्याला काडीचाही आधार नसताना तुम्ही अशी धादांत खोटी माहिती कशी काय माध्यमावर ठेवता? निश्चितच. धन्यवाद विश्वास पाटीलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी देखील आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. मिटकरीजी, मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे. झी24 तासनं आपल्याला कल्पना आहे सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता, त्याला आता यश येताना दिसतंय. खूप खूप अभिनंदन झी24 तासचं, कारण ही मात्र निर्विवाद सत्य आहे की तुम्हाला विकिपीडियामध्ये ज्यावेळेस हे चुकीचा मजकूर आणि चुकीचा इतिहास अपलोड झालेला दिसला त्यानंतर तुम्ही एक मोहीम उघडली होती. आणि मला आठवतं चांगल्या पद्धतीनं की त्याच वेळेस कॅबिनेटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती आणि मुख्यमंत्र्यांना माहीत पडल्याबरोबर त्यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. आज मला वाटते तुमच्या चॅनलवर कळतंय की कोणीतरी त्या सायबरमध्ये गुन्हा दाखल त्याच्यावर केलेला आहे, म्हणजे तक्रार दिलेली आहे. त्यावर कडक गुन्हा दाखल होऊन त्याला कडक शासन झालं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्याचप्रमाणे आता इथून पुढे जर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या किंवा एकूण महाराष्ट्राच्या इतिहासातली कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत असा बदनामीकारक मजकूर विकिपीडिया किंवा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असेल, म्हणजे KRK सारखा अजूनही सुटलेला आहे. KRKनी विकिपीडियाची माहिती स्वतःच्या ब्लॉगवर टाकून किंवा स्वतःच्या ट्विटरवर फॉरवर्ड केली होती, त्याला अजूनही कुठलंही शासन झालेलं नाही. त्यामुळे या विकिपीडियावर कारवाई केली याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. मला अभिमान पण वाटतो की सरकारने इतक्या तातडीने ही कारवाई केली. आणि दुसरी गोष्ट, हा KRK जो आहे याला आम्ही काय सोडणार नाही. मग KRK असो का तो सोलापूरकर असो, त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अधिवेशनामध्ये मी स्वतः ही मागणी जोर लावून धरणार आहे. तुर्तास झी24 तासच्या मोहिमेला यश मिळाल्याबद्दल तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. निश्चितच धन्यवाद अमोल मिटकरीजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळं झी24 तासच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे. हे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे ते देखील पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. विकिपीडियावर संभाजीराजेंबाबत बातमी आली होती. झी24 तासनं विकिपीडियाची बातमी समोर आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झी24 तासच्या बातमीची दखल घेतली. फडणवीसांनी सायबर IG यशस्वी यादव यांना पाचारण केलं. तातडीनं विकिपीडियाला नोटीस बजावली. विकिपीडियाच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर विकिपीडिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात चुकीचं लिखाण झी 24 तासनं समोर आणलं। मुजोर विकिपीडियावरचा हा बदनामीकारक जो मजकूर होता तो समोर आणला आणि त्यानंतर राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये लक्ष घातलं, त्यामुळे कुठेतरी आता या संपूर्ण झी 24 तासच्या मोहिमेला यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी FIR दाखल झाली आहे। झी 24 तासच्या मोहिमेला आता मोठं यश आलेलं आहे आणि या झी 24 तासच्या मोहिमेमुळे मुजोर विकिपीडियावर गुन्हा दाखल झालेला आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं, धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावणं या अंतर्गतच हा गुन्हा दाखल झाल्याचं कळतं आहे। निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून सायबर सेलकडून गुन्हा नोंदवण्यात आल्याची देखील माहिती समोर येते आहे। काही दिवसांपासून सातत्यानं झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता। विकिपीडियावरचा छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातलं आक्षेपार्ह लिखाण झी 24 तासनं समोर आणलं, त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला। शासन दरबारी हा विषय पोहोचला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जातीनं यामध्ये लक्ष घातलं आणि कारवाईचं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। अखेर मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळातही अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात, इतरही महापुरुषांसंदर्भात कुठलंही चुकीचं लिखाण यासमोर येणार नाही याची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। अन्यथा झी 24 तासच्या माध्यमातून सातत्यानं असे प्रकार घडल्यास ते समोर आणण्याचं काम देखील आम्ही करतोय आणि करत राहणार, कारण मुजोर विकिपीडियावर आता बदनामीचा गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी FIR नोंदवण्यात आली आहे। एकूणच या संपूर्ण झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे। झी 24 तासच्या मोहिमेमुळेच मुजोर विकिपीडियावर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे इथून पुढे देखील आता विकिपीडिया असेल किंवा एकूणच समाज माध्यमांवर कुठल्याही महापुरुषांसंदर्भात लिखाण करताना, कुठलीही गोष्ट अपलोड करताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याचा कुठेतरी एक धडा या माध्यमातून पोहोचणं देखील महत्त्वाचं होतं। झी 24 तासच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केली। निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून सायबर सेलनं हा गुन्हा नोंदवलेला आहे। विकिपीडियावर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह लिखाण झालेलं होतं, ते झी 24 तासनं समोर आणलं। शासन दरबारी हा विषय पोहोचवला आणि त्यानंतर आता अखेर मुजोर विकिपीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे।